नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 10 ते 15 जणांच्या प्रमाणात ग्रेव्ही मंचुरियन कसे करायचे ते पाहणार आहोत आणि एकदम करायला सोपे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी 1 किलो कोबी घेतलेला आहे आणि आता कोबी आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. तो एका मोठ्या पातेल्यात काढून घेतला आहे. त्यासोबतच इथे पावशेर कांदे घेतलेत. आता हे पावशेर कांदेही स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेत. त्यातच 5 ते 6 ढोबळी मिरची घेतल्यात, 3 गाजरं किसून घेतलेत आणि 1 वाटी कांद्याची पात बारीक चिरून घेतली. कांद्याची पात आधी स्वच्छ धुवून घ्यायची, नंतरच चिरून टाकायची. आता यात 15 ते 20 लसूण पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या. 2 चमचे मीठ टाकायचे, 1 चमचा मिरी पावडर, 3 मोठे चमचे लाल मिरची पावडर, 4 चमचे सोया सॉस. आता यामध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे. तर इथे मी 3 मोठ्या प्लेट भरून मैदा टाकलेला आहे. तर हा वजनी प्रमाणात अर्धा किलो मैदा भरला आहे. आता यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. तर इथे मी वजनी प्रमाणात 1.5 पावशेर कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. तर त्यापैकी आत्ता इथे 1च प्लेट कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे. लागेल तसं नंतरून उरलेलं कॉर्नफ्लॉवर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने ते छान असं मिक्स करून झालेलं आहे. तरी ते हे आत्ता कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. मगाची 1 प्लेट आणि आत्ताची 1 प्लेट अशी मिळून 1.5 पावशेर हा कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. आता यात थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं व्यवस्थित आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर जास्त घट्टही नाही आणि पूर्ण सैलसरही नाही, अशा पद्धतीचे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि आता तेल गरम करून त्याचे आपल्याला भजी करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून आपल्याला हे थोडं थोडं बॅटर घेऊन यामध्ये टाकायचं आहे. तर या तेलामध्ये बसतील इतके आपल्याला यामध्ये भजी सोडायचे आणि आता याच्या थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्यानंतर आपल्याला हे पलटी करायचं. लगेच पलटी करून नाही घ्यायचं. तर इथे तुम्ही पाहू शकता एका बाजूने छान असे तळले गेले आहेत. आता पलटी करून दोन्ही बाजूने छान असे खरपूस तळून घ्यायचे आणि आता हे सोडून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आणि नंतर तळून घ्यायचे. तर आता आपण एकीकडे ग्रेव्हीसाठी कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेणार आहे. तर त्यासाठी इथे मी 1 फुलपात्र भरून कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि आता यामध्ये हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून स्लरी करायची. तर एकूण इथे 1.5 तांब्या पाणी टाकून त्याची छान अशी पातळसर स्लरी करून घेणार आहे. यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा घट्टपणा येतो. तर अशा पद्धतीने व्हिस्करने हे व्यवस्थित फेटून घ्यायचं. तर इथे हे फेटून झालेलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात ग्रेव्ही करण्यासाठी. तर इथे मी 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवले. 15 ते 20 लसूण पाकळ्या बारीक चिरून टाकल्यात. आता लसणाला थोडासा सोनेरी रंग आला की यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि आता हा कांदा छान असा ह्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदा थोडासा परतून झाला की पाव वाटी बारीक चिरलेला कोबी, पाव वाटी बारीक चिरलेली ढोबळी मिरची, पाव वाटी बारीक खिसलेलं गाजर आणि आता हे सर्व व्यवस्थित भाज्या मिक्स करून परतून घ्यायच्यात. तर इथे भाज्या 1 मिनिटभर परतून झाल्या की 1 ते 1.5 चमचा खिसलेलं आलं आणि पाव वाटी बारीक चिरलेली कांदापात यामध्ये टाकून आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर इथे छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये शेजवान चटणी टाकायची. तर पाव वाटी शेजवान चटणी टाकलेली आहे. आता ही शेजवान चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. तर इथे शेजवान चटणी छान अशी मिक्स करून झाली आहे. आता यात पाव वाटीत सोया सॉस टाकायचा आहे आणि आता सोया सॉससुद्धा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. तर इथे सोया सॉस पण छान असा व्यवस्थित मिक्स करून झाला आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकायची. आता ही मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून झाली की यामध्ये 2 वाट्या टमॅटो सॉस टाकायचा आणि आता टमॅटो सॉस व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा ह्याला रंग आलेला आहे आणि स्वादही खूप छान येतो आहे. आणि आता टमॅटो सॉस मिक्स करून झाला की जे आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेतली ती यामध्ये टाकायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
तर सर्व बाजूनी हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यामध्ये आणखीन पाणी घालायचं आहे. तर तुम्हाला कितपत याची ग्रेव्ही करायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर मी ते आणखीन 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला उकळी येऊन द्यायची. तरी त्याला अधूनमधून हलवत राहायचं आहे, नाही तर खाली करपू शकतं. आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता हे मीठ छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तरी ते पाहू शकता छान असं हे घट्ट झालेलं आहे. आणि आता आपण तयार केलेले हे मंचुरियन यामध्ये टाकायचे आहेत. तरी ते एक तोडून दाखवते. मस्त क्रिस्पी असे मंचुरियन तयार झालेले आहेत आणि चवीलाही एकदम भारी झालेत. आणि आता इथे ग्रेव्हीला उकळी आली आहे. आता हे मंचुरियन टाकून घ्यायचे. आणि मंचुरियन टाकले की हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे सर्व मंचुरियन इथे टाकून झालेले आहेत आणि अशा पद्धतीने व्यवस्थित यात मिक्स करून घ्यायचे. सर्व बाजूने व्यवस्थित याला हलवून घ्यायचे. आणि आता मिक्स करून झाले की यामध्ये मंचुरियन शेव टाकायची. तर ही मंचुरियन शेव टाकल्यानंतर हे मंचुरियावरून थोडीशी कांदापात टाकायची आणि आता गॅस बंद करायचा. झाले आपली इथे ग्रेव्ही मंचुरियन तयार. तर तुम्हाला आजची ही ग्रेव्ही मंचुरियनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.